अरिथमेटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.3 वी आर डीलिंग विथ. आणि यामधले आपण गेल्या तासिकेला चौथं एक्झाम्पल आपण घेतलं होतं, फोर्थ एक्झाम्पल. पाचवं एक्झाम्पल तुम्हाला करायला सांगितलं होतं, हा एक पार्ट. आणि त्यानंतर आपण पुढे प्रोसीड करूया. परंतु विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मला कालच्या चौथ्या एक्झाम्पलवर यायचं आहे, कारण शेवट काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला होता की दोन एक्झाम्पल होते बघा विद्यार्थी मित्रांनो, 3.2मध्ये एक आणि 3.3मध्ये एक. 3.2मध्ये जे एक्झाम्पल आपण घेतलं त्यामध्ये जे दोन इक्वेशन्स आपण मिळवले, त्या दोन इक्वेशनची आपण सबस्ट्रॅक्शन केली होती. आणि 3.3मध्ये एक एक्झाम्पल असं होतं की ज्यामध्ये दोन इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन आपण मिळवलेत, 1 आणि 2, त्याची मात्र आपण ॲडिशन केली होती. ठीक आहे. आता हे कधी करायचं हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. आता मी चौथ्या एक्झाम्पलच्या ज्या दिलेल्या टर्म्स आहेत त्या एकदा रीराईट या ठिकाणी करतो आहे. फोर्थ एक्झाम्पलकडे मी जातो आहे. फोर्थ एक्झाम्पल असं होतं बघा, आपल्याला 19th टर्म दिली होती विच इज 52. ठीक आहे. त्यानंतर T38 आपल्याला दिला होता विच इज 128. आणि याच्या आधारे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं S56 हा आपल्याला फाइंड आउट करायचा होता. ठीक आहे. आता या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये आपण सबट्रॅक्शन न करता, ए आणि डीच्या व्हॅल्यू सेपरेट न काढता ॲडिशन करून आपण तिसरी टर्म मिळवली होती, तिसरं इक्वेशन मिळवलं होतं. आणि हे का केलं, हे डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो, डिपेंड आहे कशावर बघा. हा जो 56 आहे, हा 19 आहे आणि 38 आहे, या तिघांमध्ये एक ठराविक प्रकारचं जर रिलेशन असेल तर आपण ॲडिशन या प्रकाराकडे जाणार आहोत. अदरवाईज ॲडिशन करायची नाही, सबट्रॅक्शन करून आपण ए आणि डी मिळवू शकतो. आता यामध्ये काय रिलेशन ते आपण समजावून घेऊयात. बघा काय रिलेशन आहे. जर मी समजा हे 19 आणि 38 यांची जर ॲडिशन केली तर ती ॲडिशन किती मिळते बघा, 57. ॲडिशन किती भरणार आहे, 57. अँड विच इज 1 लेस, एक लहान आहे, एकने लहान आहे कुणापेक्षा, 56पेक्षा. जर अशा प्रकारचं रिलेशन कुठे येत असेल, तर आपल्याला ॲडिशनकडे जायचं आहे. समजा उदाहरणामध्ये मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो आहे. आपल्याला दिलेला आहे T10 आणि T31 अशा दोन टर्म्स दिलेल्या आहेत. याच्या किमती काही असू द्या, त्याच्याशी आपल्याला सध्या संबंध नाही, पण याच्या आधारे आपण कोणत्या टर्मचे ॲडिशन काढू शकतो हे आपण ठरवू शकतो. कसं काढायचं ते बघा. आता या दोघांची बेरीज मी करणार, 10 आणि 31 किती होणार, 10 + 31 ती होणार आहे 41. यापेक्षा एकने कमी असणारी टर्म म्हणजे S40 आपल्याला काढता येऊ शकतो. जर तुम्हाला S40 कॅल्क्युलेट करा असं सांगितलं गेलं तर मात्र तुम्हाला काय करावे लागेल, ॲडिशन करावी लागेल. अदरवाईज या S40पेक्षा कोणतीही दुसरी टर्म आली तर मात्र तुम्हाला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागणार आहे. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती व्हावा यासाठी हे 2-3 मिनिट आपण घेतलेत. आता आपण पुढे मूव्ह करूयात, हे लक्षात राहू द्यात सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 6कडे आता जातो. 6th क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स, सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स, sum of first 55 terms in an AP is 3,300. Find its 28th term. Find its 28th term. 28वी टर्म या ठिकाणी काढायची आहे. याही ठिकाणी एक रिलेशन आपल्याला या ठिकाणी एस्टॅब्लिश होताना दिसेल, तुम्हाला सोडवल्यानंतर लक्षात येईलच. बघा आता या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये आपल्याला फर्स्ट 55 टर्म्सची ॲडिशन मला दिलेली आहे. मीन्स वी हॅव गिवन S55 आणि यावरनं आपल्याला टर्म काढायची आहे, टर्म T28. अगोदर एक्झाम्पलमध्ये टर्म दिली होती आणि त्यावरून सम काढली होती. आपण रिव्हर्स प्रक्रिया असं म्हणाल काही हरकत नाही. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द गिवन व्हॉट वी हॅव गिवन दॅट सम ऑफ 55 टर्म्स S55 is given to be 3,300. This is given to us. ठीक आहे. आता S55 दिला आहे, याचा
अंदाज घेत किंवा बघत आपण एस एनचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरूया. वी नो दॅट एस एन इक्वल टू n divided by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. Now s ची व्हॅल्यू आपण 55 पुटअप करूया. s 55 this is equal to 55 divided by 2 bracket close 2a remains as it is आणि a ची व्हॅल्यू आहे 55 minus 1 इंटू डी देखील अननोन आहे. ह्याही ठिकाणी तसंच ठेवूया आपण याला. ठीक. नाव S55 इज गिवन टू बी. आपल्याला S55 दिलेला आहे 3300 पुटअप करूया. 3300 55 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय इथं ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहतं बघा 2a प्लस 55 मायनस 1 54d which is further equal to 3300 55 divided by 2. आता हा जो ब्रॅकेट दिसतो आहे ह्या ब्रॅकेटमधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे. आफ्टर टेकिंग 2 कॉमन व्हॉट रिमेन्स इनसाइड दॅट इज हा 2 कॉमन निघाला तर ए शिल्लक राहील आणि 54मधून 2 कॉमन काढले तर 54च्या अर्धे 27 शिल्लक राहणार आहेत. आता हे कॉमन काढल्यामुळं होणार काय आहे हे छेदातले 2 आणि हे 2 कॅन्सल करू शकतो आपण आणि म्हणून 3300 इज इक्वल टू 55 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट आहे ए प्लस 27d. ठीक आहे. आता हा 55 आपण इकडे छेदामध्ये ट्रान्सफर करूया. दॅट विल गिव्ह अस 3300 डिवायडेड बाय 55 इज इक्वल टू ए प्लस 27d. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूयात. 55 आणि 33 बघत मी 5ने भाग देऊ शकतो, 11ने भाग देऊ शकतो. 11 5 55 आणि 11 3 33 वरती 2 0 आहे ना. परत 5 1 5 5 6 30 शिल्लक राहणार आहे वरचा 0 60 आणि म्हणून आपल्याला किंमत मिळती आहे कशाची a प्लस 27d इज इक्वल टू 60. We quote this as the first relation. हे झालं आपल्यासाठी पहिलं रिलेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण S55 दिला आहे याचा आधार घेत याला सोडवत आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. इक्वेशन नंबर फर्स्टपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. ठीक आहे. जसं आपण कालच्या गणितात केलं होतं, ज्या 2 टर्म दिल्या होत्या त्या 2 टर्मपासून 2 इक्वेशन्स मिळवले. त्या 2 इक्वेशनपासून ॲडिशन नंतर तिसरं इक्वेशन मिळवलं आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे. जसं या एक्झाम्पलमध्ये किंमत कशाची काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो 28th टर्म. आता 28th टर्मसाठी आपण फॉर्म्युला इथं लिहूया. टू फाइंड T28 फाइंड आउट करण्यासाठी आपण TN चा फॉर्म्युला वापरूया. TN इक्वल टू आपल्याला वेल नोन असणारा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू डी. TN इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ठीक आहे. सो 28 काढायचं म्हणजे आपण यांची किंमत 28 ठेवूया. T28 इक्वल टू a प्लस 28 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय डी. ठीक आहे. सो नाव आपण अगदी उत्तराच्या जवळ आहोत. T28 इक्वल टू a प्लस 28मधून 1 जर गेला तर 27 राहतील 27d. आता जी T28 ची किंमत आलेली आहे a प्लस 27d हा आपण ऑलरेडी काढलेला आहे बघा. a प्लस 27d ची किंमत किती काढली आहे 60 फ्रॉम रिलेशन 1. आता ही आपण तर डायरेक्ट रिप्लेस करू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 T28 इज इक्वल टू a प्लस 27d ची व्हॅल्यू किती आलेली आहे 60. आपण या ठिकाणी ही रिप्लेस केली आहे आणि म्हणून 28th टर्म या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी होणार आहे मिळत आहे 60 जे की आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय सोपं हे गणित होतं. कालचं जे गणित घेतलं आणि हे गणित अगदी सेम आहे, आयडेंटिकल एकसारखे आहेत. अभ्यास करताना तुम्हाला साम्य जाणवेल.
त्या पद्धतीनेचा अभ्यास करायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे आहेत. शेवटचा भाग. ओके, समजलंय 6वं की नाव वी मूव फर्दर नाव. विद्यार्थी मित्रांनो, आता या 6व्या गणितानंतर 7, 8 पुढचे एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल्स आपण एक सारखे आहेत, त्यामुळे ते क्रमाने घेणार आहोत. तुमच्या या प्रॅक्टिस सेटमधलं आता सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे 9th. ते एक्झाम्पल अगोदर घेऊया. याचं कारण असं आहे की आतापर्यंतचे 2 गणितं पाहिले, अगदी त्या बेस्ड, त्या धर्तीवरच ते गणित आहे, म्हणून अभ्यासाला ते सोपं जातं. म्हणून ते आपण क्रमाने आता अगोदर घेऊया. बाकीचे राहिलेले एक्झाम्पल एकसारखे ते आपण त्यानंतर घेणार आहोत. सो एक्झाम्पल नंबर 9th, राईट डाऊन. इफ 9th असेल किंवा 10th असेल, ॲप्रॉक्सिमेटली कमी जास्त होऊ शकेल. सगळ्यात शेवटचं बघा तुमच्या प्रॅक्टिस सेटमधलं. इफ 9th term of an AP is 0, then show that 29th term is twice the 19th term. नाईन्थ टर्म ही जर 0 असेल तर आपल्याला हे शो करायचं आहे की 29th टर्म ही 19th टर्मच्या ट्वाईस आहे. ठीक आहे, आता बघूयात आपण काय काय दिलं त्यानं. सुरुवात करूया उत्तराला. स्टार्ट विथ गिवन. काय दिलं बघा. वी हॅव गिवन 9th टर्म इज 0. हे मला दिलं गेलेलं आहे. 9th टर्म किती दिलेली आहे? 0. आणि यावरून मी इथं वेगळ्या सेक्शनमध्ये लिहितो आहे. प्रूव्ह काय करायचं बघा. 29th टर्म इज ट्वाईस ऑफ, डबल आहे. कुणाच्या ट्वाईस आहे? 19th टर्मच्या डबल आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हा सेक्शन मी इथं ठेवतो आहे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे, आता हे कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. एकदा मी इथे TNचा फॉर्म्युला वापरतो या T9साठी. TN इक्वल टू आपल्याला माहीत असणारा A+n-1 इंटू D. इथे आपण nची किंमत 9 ठेवूया. nची किंमत किती ठेवायची आहे? 9. सो पुट n इक्वल टू 9, कारण आपल्याला T9 दिलेला आहे. T9 इज इक्वल टू A+9-1 इंटू D. T9 हा आपल्याला दिला गेलेला आहे 0, त्यामुळे T9ची जागा 0 घेतली जाईल. T9 इक्वल टू A+8D. आणि हा 8D आपण इकडे जर ट्रान्सफर करत असेल तर आपल्याला Aची किंमत मिळत आहे -8D. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. 8A दुसऱ्या साईडला पाठवला, तो झाला आहे -8D. ठीक आहे, त्यानंतर आपण T19 एकदा मिळवून घेऊया काय होईल तर नाव. कारण T19 आणि T29 असे आणखी 2 आपल्याकडे टर्म्स आहेत. नाव T19 इज इक्वल टू, याच परत फॉर्म्युल्यामध्ये आपण जो अगोदर घेतला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये nची किंमत 9 ठेवूया. A+19-1 इंटू D. हा जो वरचा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये nच्या जागेवर आपण फक्त 19 रिप्लेस केलेत. हे मिळतं आहे आपल्याला. त्यावरून T19 इज इक्वल टू A प्लस, दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर ते होणार आहे 8D 18D. ठीक, नाव इथे आपण या Aच्या ऐवजी इक्वेशन नंबर 1 मधून -8D रिप्लेस करू शकतो.
एला आपण -8d ने रिप्लेस केला प्लस 18d फ्रॉम 1 1 वरून आपण ही रिप्लेसमेंट केली आहे आणि म्हणून T19 इज इक्वल टू 18मधून 8 जर गेले तर 10d शिल्लक राहतील. याला मी दुसरं रिलेशन म्हणतो आहे, सेकंड रिलेशन. ठीक आहे. आणि आता फायनली T29चा इथं उपयोग करूया. फायनली T29 इज इक्वल टू, परत आपल्या टर्ममध्ये एची किंमत 29 ठेवूयात आपण. ए प्लस 29 - 1 n - 1 इंटू टी. फार सिंपल आहे. T29 रिमेन्स ॲज इट इज इक्वल टू ए प्लस 29 - 1 होणार आहे 28d. 29 प्लस -1 28d. आता याही ठिकाणी एची किंमत आपल्याला इक्वेशन नंबर 1 मधून ठेवता येऊ शकते. काय प्रूव्ह केली आपण ती? -8 आपण ठेवूया. ठीक. T29 इज इक्वल टू -8d प्लस 28d आणि म्हणून आपल्याला डिफरन्स जर काढला तर तो होणार आहे 20d. ही किंमत मिळत आहे T29ची. नाव सी, कॅन आय राईट दिस T29 ॲज, ह्या 20dला मी असं लिहिलं चालेल का बघा? 2 मल्टिप्लायड बाय 10d चालू शकेल. 10 गुणिले 2 होणार आहेत 20. पण असं का लिहिलं असलं पाहिजे मी? कारण हा 10d म्हणजेच 10d म्हणजेच कोण आहे? T29 आपण रिप्लेस करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी फ्रॉम रिलेशन 2 आपल्याला काय लिहिता येईल? T29 इज इक्वल टू 2 मल्टिप्लायड बाय 10d म्हणजे आहे T19 आणि समोर आपण रिझन लिहूया फ्रॉम इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 2 आणि जे की आपलं रिक्वायर्ड टू प्रूव्ह होतं, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. 29th टर्म इज ट्वाईस ऑफ, डबल आहे. कुणाच्या ट्वाईस आहे? 19th टर्मच्या डबल आहे, ट्वाईस आहे. हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, समजण्यासारखं आहे. तुम्हाला ज्यांचं कोणाचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला याचे स्क्रीनशॉट देखील ग्रुपवर टाकले जाईल. ठीक आहे. तर हा एकसारखे असणारे एक्झाम्पल्स आपण आता या ठिकाणी घेतलेत. खात्री आहे की सगळ्यांनाही समजलं असेल. आता आपण पुढे जात आहोत क्वेश्चन नंबर 7व्याकडे, जे आपण आता शेवटचं शिक्षण असं म्हणाल काय हरकत नाही. 3 एक्झाम्पल राहिलेत, एकसारखी प्रकारची गणित आहेत ते कॉन्जिगेट टर्म्सवर आधारित. त्यांना आता आपण पुढे जाऊया या प्रॅक्टिस सेटमध्ये. एक्झाम्पल नंबर 7, राईट डाऊन. इन ॲन AP sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. बघा आता एक्झाम्पल हे बेस्ड असणार आहे. कशाशी बेस्ड आहे? कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता आपण या ठिकाणी 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म, 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म, 5 कॉन्झिक्युटिव्ह टर्म याच्याशी बेस्ड एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. आता सध्याला 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता जेव्हा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ह्या तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्या जातात, त्यावर कंडिशन दिली जाते, त्यावेळेस त्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ह्या अशा घ्यायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या.
ए मायनस डी ही पहिली टर्म घ्यायची 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्मपैकी, त्यानंतर ए घ्यायचा आणि त्यानंतरची असणार आहे ए प्लस डी. आपण यांना 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणून सपोज करायचं आहे. आता असं सपोज केल्यानं काय फायदा होईल तुम्हाला ते कळेलच. ठीक आहे, सुरुवात करूया उत्तराला. लेट द 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर three consecutive terms are a minus d, a plus d यांना आपण सपोज केलं. आता पहिली कंडिशन काय दिली की सम त्यांची बेरीज 27 आहे है ना, म्हणून बाय फर्स्ट कंडिशन a minus d plus a plus d is equal to 27. सगळ्यांची बेरीज, तिन्ही कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची बेरीज ही होणार आहे 27. आपल्याला दिलेली अट आहे. आता इथं मी जर ऑब्झर्वेशन करत असेल तर मायनस डी आणि प्लस डी हा कॅन्सल होणार आहे ना, आणि म्हणून शिल्लक काय राहिलं ए प्लस ए 3a इज इक्वल टू 27. आणि म्हणून ए इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 27/3, म्हणजेच एची किंमत येणार आहे 9. एची किंमत आपण 9 मिळवली. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया, किंमत 1 म्हणूया. आपण ए आणि डीच्या किमती काढल्या तर आपल्याला 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मिळणार आहे, जे आपण कशाने सपोज केलं आहे इथे ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. यातला ए तर आपण काढला, आता फक्त कोण काढायचं राहिला डी. आता डी काढण्यासाठी आपण दुसऱ्या कंडिशनकडे जाऊया. दुसरी कंडिशन काय, देअर प्रॉडक्ट इज 504. देअर प्रॉडक्ट इज 504 बाय सेकंड कंडिशन. दुसऱ्या कंडिशननुसार यांचा प्रॉडक्ट म्हणजे कोण कोण, ए मायनस डी मल्टिप्लायड बाय ए प्लस डी, सगळ्यांचा प्रॉडक्ट हा आहे 504. हा किती आहे 504 आपल्याला दिला गेलेला आहे ना. आता इथे आपण ए मायनस डी आणि ए प्लस डी या दोघांना कंबाईन करू शकतो, कारण आपल्याला त्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे. ए मायनस डी, ए प्लस बी आणि ए मायनस बी याचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं काय होणार ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, बी ऐवजी डी आहे, मल्टिप्लायड बाय ए इज इक्वल टू 504. आता आपण एची किंमत ठेवूया त्या ठिकाणी. एची किंमत आहे आत्ताच काढली बघा 9, ही किंमत काढलेली आहे. 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर मल्टिप्लायड बाय एची किंमत आहे 9 इक्वल टू 504. ठीक आहे, हा 9 आपण इकडे छेदामध्ये पाठवूया, म्हणजे 9 स्क्वेअर होणार आहेत 81 मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. 504 डिवायडेड बाय 9 भाग देऊयात आपण या ठिकाणी. 9 1 9, 9 5 45 बरोबर. 9 5 45, 5 उरले, 5 वरती 4 54, 9 सकी 54, आणि म्हणून इथे शिल्लक राहणार आहे 56. आणि फायनली हा 81 तिकडे पाठवूया, मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 56 ऑलरेडी आहे, आणि हा पॉझिटिव्ह 81 निगेटिव्ह होईल इकडे गेल्यानंतर मायनस 81, आणि म्हणून मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 56 मायनस 81. 56मधून 81 मायनस करायचा आहे, तो होणार आहे मायनस 25. दोन्हीकडचे मायनस मायनस हे प्लस होतील, आणि म्हणून आपल्याला डी इक्वल टू मिळत आहे, डीचा स्क्वेअर 25 आहे, तर डी किती असला पाहिजे 5, पण प्लस और मायनस, कारण प्लसचाही स्क्वेअर 25 असणार आणि मायनसचा स्क्वेअर हा 25 असणार आहे. त्यामुळे ह्या दोन किमती आल्यात. आता ए आणि डीच्या 2 सेपरेट किमती घेऊन आपण या ठिकाणी कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काढणार आहोत. हेन्स इफ ए इक्वल टू 9 अँड डी इक्वल टू, या प्लस और मायनस पैकी +5 एकदा घेऊया. या 2 किमती घेऊन 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आपण काढूया. द टर्म्स आर यातली पहिली टर्म कशाने सपोज केली आपण, पहिली टर्म कशाने सपोज केली आहे ए मायनस डी ने. इथं आपण ठेवूयात किमती. आता द टर्म्स आर ए मायनस डी इक्वल टू, एची किंमत आहे 9, डीची किंमत आहे 5, म्हणजेच पहिली टर्म आपल्याला मिळत आहे
पहिली टर्म मिळत आहे 4. सेकंड टर्म म्हणजेच आहे ए, याच्यात काही अडचण नाही आपल्याला सोडवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि थर्ड कंडिशन आहे ए प्लस डी, इथे देखील अडचण येणार नाही. 9 + 5 म्हणजेच किती होणार आहे 14. 4, 9 and 14. ठीक आहे. आता हा एक सेट झाला. तुम्ही तसाच दुसरा सेट आता सोडवायचा आहे. जर इफ ए = 9 घेतला आपण, पण त्यासोबत डीची किंमत आता +5 न घेता किती घ्यायची -5. तुम्ही ह्या परत एकदा 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर तिघांमध्ये किमती ठेवा. तुम्हाला याच किमती येणार आहे, पण ह्या सगळ्या रिव्हर्स ऑर्डरने येणार. म्हणजे सुरुवात 14 येईल, त्यानंतर 9 येईल, नंतर 4 येईल. ठीक आहे. तर हे तुम्ही पूर्ण करायचं आहे. या राहिलेला जो सेक्शन आहे तो पूर्ण तुम्ही कराल. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी हे एका महत्त्वाच्या गणिताचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्यानंतर पुढचं सेक्शन. या पुढचा भाग आणि हा शेवटचा. हा एवढा. तर आजच्या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण 2 महत्त्वाचे गणितं पाहिलेत. एक तिसरं कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सवर आधारित एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. राहिलेत 2 गणितं ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये नेक्स्ट वीकमध्ये जो पिरियड होईल त्यामध्ये आपण पूर्ण करूयात. आजच्या तासिकेमध्ये जे काही आपण 3 गणितं घेतलेत सगळ्यांना समजलीत का? हो. ओके. अत्यंत महत्त्वाचा हा प्रॅक्टिस सेट आहे. सगळ्यांनी चांगला सराव करा या प्रकरणातल्या दोन्ही प्रॅक्टिस सेटचा 3.2 3.3. ठीक आहे. तर या तासिकेला आपण आजच्या दिवशी थांबूयात. गुड बाय टू ऑल ऑफ यू. सर प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. आणखी निश्चित नाही बेटा. आता शाळा सुरू झाल्यानंतर नेमकं कळेल नेमकं काय होईल, परीक्षा होईल किंवा कोणत्या स्वरूपात होईल ते सांगितलं जाईल. तरी तुम्ही आपलं जे दुसरं प्रकरण आपण घेतलं आहे ऑनलाईनला क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा अभ्यास ठेवा. आपण जमलंच तर शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये त्या दुसऱ्या प्रकरणावर एक युनिट टेस्ट घेऊन टाकूया. म्हणजे तुम्हाला मागे पुढे कधी मार्क देण्याची वेळ आली तर तुम्हाला अडचणी येऊ नयेत. ठीक आहे. हो सर. ओके. हां बोल. कोणाला काही बोलायचं आहे का? कोणाला काही विचारायचं आहे का? चला लिव्ह करूयात तर तास मग आता. गुड बाय. बाय सर.